बिहारच्या 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान, पहिल्या टप्प्याचं मतदान, तर उर्वरित 122 जागांवर 11 नोव्हेंबरला मतदान पार पडणार। अनेक मोठे चेहरे रिंगणात। भाजप सोडून कोणत्याही पक्षाशी आघाडी करा, पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत स्थानिक नेत्यांना सूचना। सूत्रांची माहिती, आगामी निवडणुकांमध्ये काका पुतण्यांची युती होणार का, याकडे सर्वांचं लक्ष। निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर काँग्रेस ठाम, मनसेसोबत युती न करण्याची भूमिका। स्थानिक पातळीवरती झालेला निर्णय हायकमांडला कळवणार। सूत्रांची माहिती, फडणवीस कर्जमाफीचा पंचांग काढून बसले, पण मदतीच्या नावाने ठणठणात कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान देऊ नका। मराठवाड्यातून उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला। उद्धव ठाकरे पहिल्यांदा बाहेर पडले, याचा आनंद। ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका, तर ठाकरेंना टोमणे मारल्याशिवाय काही जमत नाही, फडणवीसांचा पलटवार। पार्थ पवारांनी 1800 कोटींची जागा 300 कोटींमध्ये खरेदी केली। हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावा, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। कोकणात एकतरी आमदार भाजपच्या मदतीशिवाय निवडून आलाय का, नितेश राणेंचा शिंदे सेनेवर रोख। तर सिंधुदुर्गामध्ये भाजपकडून स्वबळावर लढण्याचा निर्णय, राणे बंधूंमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळणार। स्थानिक निवडणुकीची घोषणा होताच भाजप ॲक्शन मोडवर, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या गणेश नाईकांवर जबाबदारी। ठाणे, कल्याण, मीरा भाईंदर, नवी मुंबईमध्ये नाईक निवडणूक प्रभारी असणार। बीडमध्ये भाजपचे सुरेश धस निवडणूक प्रमुख आणि पंकजा मुंडे प्रभारी असणार, तर पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि सिंधुदुर्गामध्ये नितेश राणेंची प्रभारीपदी निवड। यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपची एखादी सत्ता येणार, मुंबईचा महापौर हा भाजपचा होणार। महंत सुधीरदास महाराजांची भविष्यवाणी। राज्यात आदर्श आचारसंहिता लागू, राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा। हरियाणा सरकार चोरीचं 25 लाख मतदार बनावट, ब्राझीलच्या मॉडेलच्या फोटोवरून 22 वेळा मतदान। वोट चोरीवरून राहुल गांधींचा आरोप, तर हरियाणा निवडणूक आयोगाने आरोप फेटाळले। निवडणुकीवेळी राहुल गांधी देशात न राहता परदेशात फिरतात, मग निवडणूक हरणारच। मतचोरीच्या आरोपांना भाजपच्या किरण रिजिजूंचं प्रत्युत्तर।